केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने एक नवीन परिपत्रक आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि या परिपत्रकाचा विश्लेषण आपण करणार आहोत. आपले भावी केंद्रप्रमुख शिक्षक ज्या परिपत्रकाचे अतिशय आतुरतेने वाट पाहत होते ते परिपत्रक आपल्या हाती प्राप्त झालेलं आहे. तर आपण बघू शकतो की आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांनी सचिवालयाकडे केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शन मागितले होते. त्याबाबत हे मार्गदर्शनपर पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना प्राप्त झालेलं आहे आणि थोड्याच दिवसात या पत्रान्वये केंद्रप्रमुखांना अपॉइंटमेंट लेटर प्राप्त होण्याची शक्यता वाढलेली आहे. तत्पूर्वी आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जी समूह साधन केंद्रप्रमुख परीक्षा विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्या संदर्भाने कोणत्या राज्यामध्ये किती पदे भरणार हे निश्चित करण्यात आले होते. विविध विभागातली पदे आपण पाहू शकता. टोटल 2410 पदांकरिता आणि विविध आरक्षणाकरिता ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर या परिपत्रकात आपण पाहू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये किती पदं रिक्त होती आणि त्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांग बांधवांकरिता सुद्धा काही पदं या ठिकाणी आपण आरक्षित ठेवलेली पाहू शकतो. उर्दू विभागासाठी सुद्धा काही पदे होती. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा या पत्रकातून घेऊ शकतो. यानंतर आपण पाहिलं की ही परीक्षा वारंवार पोस्टपोन होत परीक्षेची तारीख पुढे ढकलत ही परीक्षा 3 व 4 फेब्रुवारी 2026ला विविध जिल्ह्यांमध्ये पार पडली. यानंतर लगेचच या परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी MSCE पुणे यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला. या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रातून 46,068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी या परीक्षेला 38,559 उमेदवार उपस्थित होते. त्यांचा हा निकाल आपण वेबसाईटवरती तपासून पाहिलेला आहे. बऱ्याच जिल्ह्याचा निकाल हा खूप हाय लागलेला आहे. त्यामुळे 145 ते 150 यापर्यंत कट ऑफ पोहोचलेला आहे. याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बरेच उमेदवार आपापल्या जिल्ह्यातील रिक्त पदाप्रमाणे मेरिट लिस्टमध्ये होते. ते आता केंद्रप्रमुखासाठी प्रमुख दावेदार आहेत आणि त्यासाठी ते आतुरतेने वाट पाहत आहेत. या परीक्षेसाठी TET, CTET प्रमाणपत्र कोणते चालेल या अनुषंगाने बराच शंका कुशंकांचा खेळ सुरू होता. त्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुद्धा मार्गदर्शन मागविले होते आणि ते मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला प्राप्त झालेलं आहे. आणि आता ही परीक्षेची शेवटची फेरी म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे नियुक्तीपत्र आता थोड्याच दिवसात पात्र केंद्रप्रमुखांना प्राप्त होणार आहेत. केंद्रप्रमुख पदभरतीबाबत मार्गदर्शन करणारे हे पत्रक आपल्या हाती आलेले आहे. आपण बघू शकतो की 20 फेब्रुवारी 2026ला आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना हे पत्र प्राप्त झालेले आहे. हे पत्र अपर सचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्राप्त झालेलं आहे आणि या पत्रातून आपल्याला कशाप्रकारे ही पडफेरी कशाप्रकारे पार पडणार आहे या संदर्भातलं संपूर्ण सखोल मार्गदर्शन आपल्याला दिलं गेलेलं आहे. तर आपण बघू शकतो की
समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा 2025 या निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळण्याबाबत असा हा विषय आहे. तर या विषयामध्ये आपल्याला आता सखोल माहिती दिलेली आहे. यामध्ये आपण बघू शकतो की ही परीक्षा 2023ला आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर ही अनेक कारणांनी पुढे ढकलत 2025मध्ये पुन्हा एकदा नवीन अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि त्यानंतर 2026ला मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली. ही परीक्षा झाल्यानंतर TET संदर्भातील अनेक कुशंकांचा खेळ सुरू होता. अनेक शिक्षक चिंतित होते की मेरिटमध्ये असूनसुद्धा त्यांना या संधीचा लाभ मिळेल अथवा नाही. तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन इथे आलेलं आहे. 2026च्या या परीक्षेसाठी काही शिक्षकांना पात्रता प्राप्त करणे गरजेचे होते. त्याबद्दल या पत्रामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केलेले आहेत. तर या पत्रान्वये आपण असं लक्षात घेऊ शकतो की ज्या शिक्षकांनी या परीक्षेकरिता आवेदनपत्र भरले होते त्या सर्वांसाठी काही महत्त्वाची अशी क्रायटेरिया होती, ज्यात त्यांना किमान 6 वर्षे त्या पदावर कार्य करण्याचा अनुभव असणे आवश्यक होतं. त्यामध्ये शिक्षण सेवक कालावधीसुद्धा मोजण्यात आला होता. त्याचबरोबर TET उत्तीर्ण याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे जो निकाल लागला तो निकालसुद्धा या परीक्षेसाठी बंधनकारक आहे. तर TET उत्तीर्ण 2 प्रकारे करता येते, पेपर 1 आणि पेपर 2 यापैकी कोणाला कोणता पेपर पास करणे आवश्यक आहे या संदर्भात सुद्धा गोंधळाचं वातावरण होतं आणि त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे. तर आपण पाहू शकतो की या पत्रान्वये आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच विषय शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणजे सहाय्यक शिक्षक या संवर्गातील उमेदवारांना त्या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण झाली असणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी त्यांना 1/1/2026 या तारखेपर्यंत ती पात्रता धारण करणे आवश्यक होते. यानंतर दुसरा मुद्दा इथे TET संदर्भात होता की कोणाला कोणत्या प्रकारचं पेपर उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर यामध्ये 2 भाग पाडलेले आहेत. तर निकाल 2 भागात लागणार आहे. पहिला आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच ज्यांना आपण विषय शिक्षक म्हणून ओळखतो, ज्यांनी DED किंवा BEd केलेलं आहे, तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी शैक्षणिक अर्हता आहे, त्यांना याबरोबर TET पेपर 2 उत्तीर्ण करणे आवश्यक आहे असं या पत्रान्वये मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच जर आपण मेरिट लिस्टमध्ये असाल आणि आपण प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असाल तर आपल्याला पेपर 2 उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे. तसेच प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणजेच सहाय्यक शिक्षक पदावर आपण कार्यरत असाल आणि आपण या परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये असाल तर आपल्याला पेपर 1 उत्तीर्ण करणे आवश्यक असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 या संदर्भात या पत्रान्वये संपूर्ण मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे. गोंधळाची परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे आता लगेचच जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्राथमिक शिक्षक संचालकांकडे सोपविली जाणार आहे. त्यानंतर दिव्यांग व इतर पदांचा विचार करून ही यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना नियुक्ती देण्याबाबत शिफारस करण्यात येणार आहे.
पुढील 15 दिवसात ही प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व मेरिट लिस्टमध्ये असणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांना भावी केंद्रप्रमुख म्हणून नवीन जबाबदारीच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षण क्षेत्रात त्यांच्याकडनं उत्तमोत्तम कार्य घडावे हीच शुभेच्छा. धन्यवाद.